सलगरवस्ती येथील 118 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी चौथ्या दिवशीही जागा मालकाचा शोध लागला नाही. मात्र संबंधित जागेवर कंपाऊंड मारण्याचं काम सुरू होतं. सलगरवस्ती येथील वृक्षतोड प्रकरणी शुक्रवारी चौथ्या दिवशीही जागा मालकाचा शोध लागला नाही. पोलिसांच्या तपासातही काहीच हाती लागलं नाही, पण जागेवर मात्र कंपाऊंड मारण्याचं काम सुरू होतं. या कामाबाबत विचारलं असता संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. टाकणार कुठं भाडं मारते म्हणजे स्मशानभूमीला जाळण्यासाठी लाकडं टाकलेलं आहे. ते कोण दिले तुम्हाला ते ऑर्डर स्मशानभूमीत? ते आपल्याला ऑर्डर दिलेलं नाही. आपल्याला ते शेतकरी तिथं टाका लागलाय. तुम्हाला कोण सांगितलं हे ते घेऊन शेतकरी जायला? आपल्याला भाडं तिने द्यायला लागलाय ना. कुठला शेतकरी? हे प्लॉटिंग पाडणार? काय नाव काय आहे? प्लॉटिंग पडणार नाही, शेतकरी दिलाय साहेब. प्लॉटिंग पडणार अजून घेतलेलं नाहीये. तुला कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिला असेल ना, त्याचं नाव पत्ता काय काहीतरी असेल. ते या लागलेत ना. मध्ये भरलेत का गाडीत? ते या लागलेत. सांगू अर्थात हा जागा मालकाला वाचवण्याचाच प्रकार होता. दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना विचारलं असता ते म्हणाले की जागेच्या मालकाचा शोध लागेल, त्यानंतर त्याला नोटीस बजावून असा दंड करू की भविष्यातील अशा घटनांमध्ये उदाहरण ठरेल. महापालिकेच्या उद्यान विभागानं गुरुवारी घटनास्थळाचा पंचनामा केला. लाकडांची वाहतूक करणारा आणि मुकादम अशा दोघांच्या विरोधात सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास फौजदार सूरज कुलथे यांच्याकडे देण्यात आला. त्यांच्याही तपासात शुक्रवारपर्यंत काहीही धागेधोरे हाती लागले नसल्याचं सांगण्यात आलं. ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमाकांत शिंदे म्हणाले की जागा मालकाचा शोध घेण्यासाठी पथक पाठवलं आहे. नाव कळलं की कळवतो. महापालिका आणि पोलीस जुजबी कारवाई करून दाखवत आहेत. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्टीकरण दिलं. सलगरवस्ती येथील म्हाडा प्रकल्पाच्या बाजूला 54 मीटर रस्त्याला लागून असलेल्या 15 एकरांमध्ये विनापरवानगी वृक्षतोड झाली. पर्यावरणाशी निगडीत हा गंभीर गुन्हा आहे, परंतु यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून जागा मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं डॉक्टर ओंबासे यांच्या लक्षात आणून दिलं. त्यावर डॉक्टर ओंबासे यांनी दोषींची हयगय केली जाणार नाही असंही स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली त्या जागेला शुक्रवारी कुंपण घालण्याचं काम सुरू होतं. अर्थातच जागा मालकाकडूनच हे काम सुरू झालं असणार. याबाबत कुंपण घालणाऱ्या कंत्राटदाराला विचारणा केली, ही जागा कोणाची आहे? त्यावर त्यानं माहीत नाही असं उत्तर दिलं. मग दुसऱ्यांच्या जागेवर तुम्ही कुंपण कसं घालता या प्रश्नावर त्यानं उत्तर दिलं नाही. वास्तविक हेच काम पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांचं आहे, परंतु शुक्रवारी कोणीही घटनास्थळी फिरकलं नाही. घटनास्थळी महापालिकेतील अधिकारी गेले, पाहणी केली. 118 झाडांची कत्तल झाल्याचं दिसून आलं. वड, लिंब, जांभूळ अशा देशी प्रजातीची झाडं तोडली होती. त्याला कोणतीही परवानगी घेतली नसल्याचंही दिसून आलं. अधिकाऱ्यांच्या पथकानं जागेवरच पंचनामा करून पोलिसात गुन्हाही नोंदवला, परंतु जागेच्या मालकाचा शोध काही लागलेला नाही. 1-2 दिवसात त्याचं नाव समोर येईल, त्यानंतर त्याला नोटीस बजावण्यात येईल. पर्यावरण कायद्यानुसार त्याला असा दंड करू की भविष्यातील अशा घटनांमध्ये त्याचं एक उदाहरण ठरेल. कोणीच विनापरवानगी झाडं तोडण्या अगोदर विचार करतील. महाराष्ट्र पर्यावरण कायद्यानुसारच कारवाई करू अशी ग्वाही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली.